श्लोक 18. गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणं सुहृत् प्रभव प्रलयस्थानं निधानं बीजमव्ययम्. अर्थ, श्री भगवान सांगत आहेत की गती मीच आहे, मी भरण पोषण करणारा भर्ता आहे, सर्वांचा स्वामी प्रभू, सर्व काही बघणारा साक्षी, सर्वांचे निवासस्थान, सर्वांनी शरण येण्यास योग्य असा मी म्हणजेच परमेश्वर आहे. चांगल्या अंतःकरणाचा सुहृद किंवा मित्रसुद्धा मीच आहे. प्रभव प्रलय उत्पत्ती करता व प्रलय करता सुद्धा मीच आहे आणि सर्वांचे उत्पत्तीचे कारण असलेले बीज सुद्धा मीच आहे. म्हणजेच सर्व काही परमात्माच आहे असे तू समज, असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: मागील श्लोकांचे अनुषंगाने भगवंत स्वतःचे आणखी काही प्रगटीकरण करत आहेत. ते म्हणतायत की या जगात सर्वत्र गती आहे. ती गती म्हणजेच परमात्मा. जग म्हणजे ज म्हणजे जन्माला येणे आणि ग म्हणजे गती. गतीमधून उत्पन्न झालेले ते जग. या जगामध्ये असंख्य प्रकारचे जीव आहेत. त्यात सूक्ष्म अशा कीटकापासून अजस्त्र असे अनेक प्राणी आहेत. या सर्वांचा आहार भिन्न भिन्न प्रकारचा आहे, पण जेवढे जीव या सर्वांचे भरणपोषणाची व्यवस्था परमेश्वरानेच केलेली आहे. ज्याने चोच दिली तोच चारा देतो, असे आपली मराठीत एक म्हण आहे. येथे माणूस, पशु, पक्षी आपल्या जन्माला आलेल्या बाळाची काळजी घेताना दिसतात, पण अनेक सूक्ष्म कीटक, जलचर प्राणी असे आहेत की त्यांना जन्माला आल्यावर दूध पाजणारा, भरवणारा कोणीच नसतो. अशांचा प्रतिपाळ सुद्धा तोच करतो. जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे. आणि हे सर्वार्थाने किती खरे आहे ते आपल्याला या उक्तीवरून दिसून येते. या विश्वातील सर्व वस्तूंच्या, भूतांचा प्रभू म्हणजे स्वामी, मालक असा हा परमात्माच आहे. तो मी विश्वश्रियेचा भरता, मीची गा येथे पंडुसुता, मी गोसावी असे समजता त्रैलोक्याचा. या सर्व जगावर त्याचीच सत्ता चालते. तो सर्व जगाचा स्वामी असलेला परमात्मा भूते काय काय करतात ते सुद्धा पाहत असतो. किंबहुना त्याचेच आज्ञेने पंचमहाभूतांचे आणि या विश्वाचे कार्य चालत असते. ते सर्वजण आपापली कार्ये सुरळीतपणे करतात आणि ज्ञानदेव याचे सुंदर वर्णन करतात. ते म्हणतात की आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नावभरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे जळे, पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्वीया भूते वहावी, हे आज्ञा माझी. याचेच आज्ञेने वेदसुद्धा बोलतात. सूर्याचे प्रकाशने उदय असा अस्त याचेच आज्ञेने होतात. इतकेच काय, मियाची नियमिला साता, काळू ग्रासी तसे भूता. आणि मीच नियम घालून दिलेला जो काळ आहे तोच या सर्व भूतांचा ग्रास करतो, म्हणजे नाश करतो. अशा प्रकारे सर्व सामर्थ्यवान असलेला परमेश्वरच या जगाचा नाथ किंवा स्वामी आहे. याने हे सर्व विश्व व्यापलेले आहे. म्हणूनच त्याला गगना ऐसा साक्षीभूत असे म्हणतात. तो परमेश्वर नाही असे कोणतेच ठिकाण या भूतलावर नाही. अशा या विश्वात सर्व भूतांचा वास आहे. म्हणून त्या सर्वांचे निवासस्थान, राहण्याचे ठिकाण सुद्धा हा एक परमेश्वरच आहे. तो सर्वांचा सुहृद आहे, कारण तो कोणाचे चांगले किंवा वाईट काहीच चिंतित नाही. तो केवळ सर्व प्राणीमात्रांचे कल्याण कसे होईल हेच नेहमी पाहत असतो. या सृष्टीची उत्पत्ती म्हणजे प्रभव परमात्म्यामुळेच तर होतो आणि सृष्टीचा लय सुद्धा त्याचेच मुळे होत असतो. सृष्टी क्षय प्रभवा मूळ ते मी गा, सर्व प्राणीमात्रांचे व भूतांचे आधारस्थान सुद्धा हा परमेश्वरच आहे. तसेच सर्वांचे निधान तोच आहे. निधान म्हणजे म्हणजे नीटपणे, व्यवस्थितपणे, धान म्हणजे ठेवणे, नीटपणे ठेवलेली ठेव म्हणजे निधान. परमात्म्याजवळ सर्व भूतांची ठेव अगदी सुरक्षित असते, म्हणूनच तो निधान आहे.
या सर्व सृष्टीचे बीजसुद्धा तोच आहे. कारण ज्याप्रमाणे बीजापासून कोंब निर्माण होऊन त्यातून पाने, फांद्या असा सर्व वृक्ष निर्माण होतो, जणू तो सर्व वृक्ष त्या एका छोट्याशा बीजातच सामावलेला असतो. आणि अगदी त्याचप्रमाणे या जगाचे बीज जो संकल्प आहे, जो अव्यक्ता वासना रूप आहे, त्याचाच तो म्हणजेच हा परमेश्वर आहे. ज्ञानदेव असे सांगतात की बीज जो संकल्पू अव्यक्त वासना रूपू, तया कल्पांती येथे निक्षेपू, होय ते स्थान मी. त्या सत्यसंकल्पाने ही सृष्टी निर्माण झाली व ज्यामुळे या विश्वाचा संहार होतो तो परमेश्वर मीच आहे. तो अक्षर अव्यय असा आहे. अक्षर म्हणजे न झिजणारा, अव्यय म्हणजे खर्च न होणारा असा आहे. अनेक वेळा या सृष्टीला उत्पन्न करून त्याचे काहीसुद्धा खर्च होत नाही. तो आहे तसाच असतो. पृथ्वीवर असंख्य वनस्पती प्राणी सतत उत्पन्न होत असतात. त्यामुळे पृथ्वीचे वजनात अगर आकारात कधीही फरक पडत नाही. समुद्राचे पाणी कधी कमी होत नाही. सूर्याचे तेज, वायूचा चंचलपणा या कोणत्याच गोष्टीत नित्य उपयोगात आणल्यानंतर सुद्धा काहीच फरक पडलेला आपल्याला दिसत नाही. त्या अगदी जशाच्या तशाच आहेत. त्यांची शक्ती कमी होत नाही. त्या जेव्हा जशा निर्माण झाल्या होत्या तशाच आज अगणित वर्षानंतरही आहेत. या सर्वच गोष्टी परमात्म्याच्या नगण्य अशा अंशरूपाने आहेत. यावरून तो परमात्मा किती अव्यय व अक्षर असेल याची आपण कल्पना केलेलीच बरी. माऊलींची सुंदर ओवी आहे. बीज शाखा ते प्रसवे, मग ते रूखपणे बीजी सामावे, तैसे संकटच होय आघवे, पाही संकल्पू मिळे. परत एकदा वाचते. बीज शाखा ते प्रसवे, मग ते रूखपणे बीजी सामावे, तैसे संकल्पे होय आघवे, पाठी संकल्पू मिळे. या जगाचे बीज असणारा अव्यक्त वासनारूप संकल्प जेथे राहतो ते स्थान मी म्हणजे परमात्माच आहे. अशा रीतीने अव्यय असा परमात्मा या जगाचे बीज आहे. कारण तोच निर्माण करणारा आहे किंवा त्याच्यातूनच हे जग निर्माण झालेले आहे असे तू समज, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहे. इथे आपण थांबूया.